मागील काही दिवसापासून राज्यामध्ये वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत। त्यामध्ये प्रवीणदादा गायकवाड यांच्या तोंडाला काळं फासणं आणि परवाच्या दिवशी लातूरमध्ये विजयकुमार घाडगे हे छावाचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि ते माणिकराव कोकाटे कृषी मंत्री यांनी विधान भवनामध्ये त्यांचा रम्मी खेळण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सुनील तटकरे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष त्यांना निवेदन देत असताना त्यांच्यावरती अमानुषपणे मारहाण झाल्याची घटना घडली आणि या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटत आहेत। आणि याच घटनेचा निषेध म्हणून लातूरच्या अहमदपूर तालुक्यामध्ये संपूर्ण मार्केट बंद करून आज निषेध व्यक्त केला जात आहे। या बंदमध्ये प्रामुख्याने माजी राज्यमंत्री विनायकरावजी पाटील सामील झालेले आहेत। नेमके त्यांच्या काय भावना आहेत हे जाणून घेण्याचा माझा प्रयत्न असणार आहे। काल आपल्या जिल्ह्यामध्ये छावा संघटनेचे नेते कार्यकर्ते घाडगे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आणि आपल्या जिल्ह्याचे नेते सहकार मंत्री यांनी जो कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केला होता, त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला काहीतरी वाटलं की आता आपण शेतकऱ्यांच्यासाठीचं काहीतरी या ठिकाणी घरानं आणि आज राज्यामध्ये कृषी मंत्री असतील किंवा वेगळे आमदार असतील, ज्या पद्धतीनं ते वागू लागलेत, ज्या पद्धतीनं महाराष्ट्र सगळा बघू लागले, असं एक त्यांना निवेदन द्यावं आणि त्यांच्या लक्षात आणून द्यावं की काय चाललंय आपल्या राज्यामध्ये। खरं तर अलिबाबा 40 चोर म्हणल्यासारखं हे वातावरण तयार झालं आणि त्या पक्षाचे एक प्रमुख इथं आल्याच्या नंतर त्यांना आपण घरानं सांगावं म्हणून गेले असताना आपल्या सर्वांना माहिती आहे घाडगे पाटलांना ज्या पद्धतीनं मारहाण करण्यात आली। आता ते बाहेर मीडियाच्या समोर सांगतायत की असंविधानिक शब्द वापरले, त्याच्यामधला कोणता असंविधानिक शब्द आहे त्यांनी या ठिकाणी जाहीर केला पाहिजे। निवेदन देणं असंविधानिक आहे का? लोकशाहीमध्ये एखाद्या मंत्र्याला बोलणं असंविधानिक आहे का? शेतकऱ्याचं कर्ज माफ करा म्हणणं असंविधानिक आहे का? एखादी मंत्री जर आपल्या मोबाईलमध्ये रम्मी खेळत असेल त्याला बडतर्फ करा किंवा त्याची जागा भरून काढा म्हणणं असंविधानिक आहे का? लोकशाहीमध्ये काय संविधानिक आहे हे मला वाटतं राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या ठिकाणी सांगणं आवश्यक आहे। पण ह्यांना कसं आहे, कुठल्याही कार्यकर्त्यांनी जर थोडंसं असं वरडोळ करून सुद्धा बघितलं की मला वाटतं ते तटकरे साहेबाला किती वाईट वाटलं यापेक्षा आपल्या सहकार मंत्र्याला त्या गोष्टीचं वाईट वाटलं आणि ते सूरज चव्हाण यांच्या जवळ आहेत, त्यांना सांगितलं की आता लातूर जिल्ह्यामध्ये कोणीच पुन्हा वरीमान करणार नाही अशा पद्धतीची खबरदारी घ्या आणि त्यांना व्यवस्थित समज द्या असं सांगितल्याच्या नंतर सूरज चव्हाण आणि त्यांच्या टीमनं ज्या पद्धतीनं मारहाण केली ते आपल्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत असं कधीच घडलं नाही, भविष्यात बी घडू नये अशी मी या ठिकाणी त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो। असं कृत्य त्यांच्या हातून घडलं हे मला वाटतं अशोभनीय आहे। महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया। मागच्या काही दिवसापूर्वीच राज्य सरकारने जनसुरक्षा विधेयक मंजूर केलं। त्या विधेयकाला विरोधी पक्षाने सुद्धा पाहिजे तसा विरोध केला नाही। मग खरंच विरोधी पक्ष राज्यात आहे किंवा कमजोर झालेला आहे, काय वाटतं याबद्दल? शिवाजीराव, विरोधी पक्ष कमजोर झालाय का कमजोर केलाय? विधान भवन मध्ये जर त्याला मारायचा कट शिजत असेल, एखादी निवेदन देऊन गेल्याच्या नंतर जर अशी मारहाण होत असेल तर आज विरोधी पक्षातल्या लोकांनी आवाजच उठवायचा नाही। आता संध्याकाळपर्यंत मलाही काय करतील काही सांगता येत नाही, अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये झालेली आहे। तुम्ही एका दिवस त्यांच्या विरोधात पोस्ट टाकून बघा म्हणजे काय परिस्थिती आहे आणि आपल्या राजा महाराजांना काय वाटतंय। आता त्यांच्याकडे बघून जगणं अपेक्षित आहे। साहेब जर म्हणले बघितले माझ्याकडे हसले की आपण म्हणायचं अरे यार मस्त, माझा दिवस खूप आनंदात गेला। अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाची करून ठेवलेली आहे। विरोधी पक्षाचा आवाज कधी समजेल? मीडियाने जर विरोधी पक्ष दाखवला तर त्यांनी कितीही टावा फोडला, तुम्ही त्यांना दाखवायचंच नाही असं ठरवलं तर विरोधी पक्ष काय बोलले ते लोकांना काय कळणार आहे? आणि म्हणून विरोधी पक्ष जेवण ठेवायचा का विरोधी पक्षाचा आवाज बंद करायचा हे तुम्हीच ठरवलं पाहिजे। खऱ्या अर्थानं आम्ही आवाज बहुजनांचा न्यूजच्या माध्यमातून तुम्हाला वारंवार त्यांच्या सोबत दाखवलेला आहे, परंतु आपण म्हणता की तुम्ही एकतर्फी हे केलं। तुमच्याबद्दल मी बोललेलो नाही,
हे पूर्ण महाराष्ट्राच्या मीडियाची, देशातल्या मीडियाची परिस्थिती तुम्हाला सांगवलं. हे तुम्हालाही माहिती आहे. आज ज्या पद्धतीनं त्या देशमुखला आज मारले, म्हणजे आपल्या आव्हाड साहेबांच्या सोबत आलेल्या देशमुखला मारहाण केली आणि त्याला डांबून ठेवलं मधून. आणि तुम्ही मीडियाने सगळं बघितलं त्याला किती लोक मारहाण करत होते. अशा पद्धतीचं होऊ लागलं तर कोण आवाज करणार, कोण आपला जीव धोक्यात घालणार आहे, कोण कशासाठी करणार आहे. प्रत्येकाला आपला जीव प्यार आहे. आता काल त्याला मारत असताना तुम्ही बघितलं असेल ज्या पद्धतीनं ते मारत होते. आमच्यासारखं असतं तर एक हाड राहिलं असतं का पाठीमागचं, सांगा ना. सगळे फ्रॅक्चर झाले असते का नाही. एक मारून बघा बरं, मला राहते का बघा. असं मारहाण केल्याच्या नंतर कोण आवाज उठवल, पुन्हा कशासाठी कोण प्रयत्न करेल, अशी परिस्थिती निर्माण झालेली. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता. शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत जय हिंद. आवाज बहुजनांचा.